लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दापोलीत भ्रष्टाचारमुक्त जनजागृती अभियान। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी दापोली एसटी स्टँड येथे भ्रष्टाचारमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती केली। या प्रसंगी उपस्थित दापोलीकरांनी भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र निर्माण करण्याची शपथ घेतली। दिनांक 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर हा सप्ताह भ्रष्टाचारमुक्त भारत अभियान रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी राबविले जात आहे। भ्रष्टाचार विरुद्धच्या लढाईत मानवी प्रतिष्ठेला प्रोत्साहन देणे या थीमवर यंदाचे हे अभियान राबविले जात आहे। महाराष्ट्र राज्याला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अँटी करप्शन ब्युरो, परिक्षेत्र रत्नागिरी यांच्या वतीने नागरिकांना भ्रष्टाचार विरोधात तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, मी अविनाश पाटील, पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो रत्नागिरी। माननीय महासंचालक सो अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये दिनांक 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे। सदर सप्ताहाच्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी युनिटने सदर सप्ताहामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे। या सप्ताहाच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना रत्नागिरी युनिटकडून आवाहन करण्यात येते की आपले कोणतेही शासकीय काम प्रलंबित असल्यास अगर सदर कामामध्ये कोणीही लोकसेवकांनी लाचेची मागणी केल्यास तात्काळ आम्हाला संपर्क साधावा। आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1064 1064। त्याचबरोबर आमच्या कार्यालयाचा नंबर आहे 02352 22 28 93। सदर क्रमांकावरती आपण केव्हाही संपर्क साधू शकता। आपल्या कामादरम्यान, शासकीय कामादरम्यान शासकीय फी व्यतिरिक्त पैशाची मागणी झाल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा। धन्यवाद। कोणत्याही शासकीय प्रलंबित कामात लाचेची मागणी झाली तर त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। प्रतिनिधी सलीम रखांगे यांच्यासह ज्योती बिवलकर, दापोली वार्ता।